तुफान फॉर्म मधले असलेला रन मशीन म्हणून सचिन काटकर, तसेच एक लेजंड म्हणून नावाजलेला असलेला फलंदाज आहे तो डॉकेट संघातील राजेश गोयल। और इस बीच आपके सामने यहाँ इस फील्ड पे इस ग्राउंड के फाउंडर ही कहें श्री मधुकर गवंडे सर जो मौजूद हैं, यहाँ इनका आशीर्वाद इस पूरे टूर्नामेंट और सारी टीम्स को, और बहुत ही भावुक समय है ये जब उनकी मौजूदगी यहाँ होती है। नक्कीच एक विनंती आहे सीओ फायर फायटर्स, एक शेवटची विनंती आहे, तुमचा एक अतिरिक्त खेळाडू जेणेकरून तुमची नावे आमच्यापर्यंत पोहोचतील। अजूनही तुमचा एक अतिरिक्त खेळाडू आला नाहीये, तुम्ही क्वार्टर फायनलची मॅच करताय, कृपया याची विनंती आहे। सचिन काटकर, प्रशांत वाटतं। आजच्या दिवसातील तिसरा हा सामना सचिन काटकर तसेच राजू गोयल सलामीला आलेले फलंदाज आहे आणि पहिला चेंडू अवांतर चेंडू पंच डिक्लेअर करताय नो बॉल आणि सीओ फायर फायटरचा धावसंख्येचा श्री गणेश झालाय, धावसंख्या 1 ने। और ये फ्री हिट हाथ खोलने का बहुत ही सही वक्त पे मौका मिला है, पावर प्ले है, फ्री हिट जस्ट राइट इन द पावर प्ले प्रशांत। और इस आठ का खेल दिया है वहां कवर्स की ऊपर से गेंद चली गई, सीमा रेखा के गेंद बाहर, 4 रन। थँक्यू डीजे। दोन्ही असे बलाढ्य असे संघ एकमेकांसमोर येऊन उभे ठाकलेत या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये। प्रशांतच्या फ्रीडच्या या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फ्रीडच्या चेंडूवर चौकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले सचिन काटकर याने। आपल्या पहिल्या सामन्यामध्ये दुसऱ्या दिवशीच्या सचिन काटकर याने काहीसे संथगतीने फलंदाजी केली होती, परंतु नाही आजच्या दिवसामध्ये काहीसे आक्रमक पवित्रा घेतलाय तो सचिन काटकर याने। आपल्या नावाला साजेशी अशी खेळी करतोय तो सचिन काटकर, परंतु फुलटॉस स्वरूपात मिळालेला चेंडू त्याचा पुरेपूर फायदा नाही घेऊ शकला आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय तो प्रशांत। प्रशांत याचा पुढील चेंडू सचिनसाठी, पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय प्रशांत, त्याला सामोरा जातोय तो सचिन काटकर। अजून एक अवांतर चेंडू, पंचांतर्फे वाईडचा कॉल देण्यात येतोय, काहीसं अवांतर स्वरूपातील चेंडू टाकतोय तो गोलंदाज प्रशांत। राजू गोयल तसंच क्रिकेट विश्वामधील एक मोठं नाव, अनेक व्यावसायिक क्रिकेट खेळलंय ते राजू गोयल याने। बंड्या बॉईज, बोरली बॉईज अशा मोठमोठ्या संघामार्फत आपल्या खेळाचा प्रदर्शन दाखवलंय ते राजू गोयल याने। बघूया प्रशांत याचा पुढील चेंडू सचिनसाठी, सचिन कशा प्रकारे, आणि हा चांगला फटका सचिन याचा, चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार, षटकार। सर इस 6 के साथ स्कोर पहुंच गया है 12 रन। पावर प्ले का ये ओवर बहुत ही प्रेशर में दिख रहे हैं, इनको कप्तान को समझाने आए हैं देवीदास कोहली प्रशांत को, जो बहुत ही बैलेंस टीम है गेंदबाजी में। इस टीम ने भी बहुत ही अच्छा हुनर दिखाया है पिछले मैचेस में, अच्छे स्पिनर्स ने अपने कमाल दिखाए हैं, लेकिन ये मीडियम पेसर आए हैं प्रशांत, जिनकी 3 गेंदों पे काफी रन बन चुके हैं। अगली गेंद प्रशांत की फिर से सचिन के लिए। नक्कीच खान सर, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलतोय सचिन काटकर।
बेशक बेशक, ये एक रन और ये एक रन 4 गेंदों पे। अब रन आ चुके हैं 13 रन। पावर प्ले का ये ओवर, इसमें 2 गेंदें और शेष। 13 रन हो चुके हैं अब तक। नक्कीच नक्कीच सर, प्रथमच स्ट्राईकला येता येते टेनिस क्रिकेट विश्वामधील डावखुऱ्या फलंदाजांमधील एक नावाजलेला असा एक व्यावसायिक खेळाडू ज्याने मोठमोठ्या संघामध्ये आपलं प्रतिनिधित्व केलंय आणि आज आपल्या डॉकयार्डच्या मैदानात आपल्या संघासाठी कशा प्रकारे फलंदाजी करतो बघूया. स्वतः कर्णधार सीओ फायटर संघाचा राजू गोयल उर्फ काटू. काटू नावाने टेनिस क्रिकेटमध्ये प्रसिद्ध आहे हा खेळाडू. मुंबई महाराष्ट्रामध्ये आपल्या नावाचा डंका गाजवलाय सर या खेळाडूने. बिल्कुल, ये बचपन से इस विकेट पे ये इनका होम ग्राउंड रहा है। स्ट्रेट ड्राइव किया, फील्डर ने पैर से रोका है, कीपर के पास गेंद, कोई रन नहीं, डॉट गेंद। बहुत ही अच्छा कमबैक प्रशांत का। तो राजू गोहिल का एक खासियत मैं आपके सामने ये बताना चाहता हूँ कि जब ये रिवर्स स्वीप खेलते हैं तो इनका रिवर्स स्वीप ऐसा लगता है जैसे कोई नेचुरल बैट्समैन, राइटी बैट्समैन खेल रहा है अपना नेचुरल पुल शॉट। और ये उनका रिवर्स नक्कीच स्वीप खान होता सर, है। मी आता तेच सांगणार होतो कारण की त्याच्या बॅटीमधली जी नजाकत आहे आणि ते जे रिव्हर्स स्वरूपात स्विच हिट मारतात खरोखर एकदम बघण्यासारखे नयनरम्य दृष्ट असतात. आपले नेत्र दीपक फट आणि बघा हाही फटका, परंतु आज काही सूर गवसला नाहीये तो राजू गोयल उर्फ काटू यांना. आणि कर्णधार स्वस्तात 2 तंबूत पलटतायत आणि पहिला हादरा बसतोय तो COFI फायटर या संघाला. डीजे बाजीला येतो ज्यांनी आपल्या पहिल्या दिवशी आपल्या बोटांची जादू अख्ख्या डॉकयार्डच्या या ग्राउंडवर सर्व क्रीडा रसिकांना दाखवली होती. तोच तो देविदास कोळी. बघूया कशा प्रकारे, परंतु हा चेंडू काहीसा कळला नाही. तो वैभव पाटील हीच खासियत येते की हातभर लांब चेंडू वळत महारत हासेल आहे देविदास कोळी याला आणि तेवढा चांगला आक्रमक फलंदाज आहे तो स्वतः कर्णधार देविदास कोळी. देविदास कोहली, शुरुआत बहुत ही अच्छी गेंद से, डॉट गेंद। अगली गेंद फिर से वैभव पाटिल के लिए और ये रिवर्स स्वीप खेल दिया है, बिल्कुल तेज करारा शॉट, चौका।
यूनाइटेड और टीएस टाइटंस के कप्तान, उनका सेमीफाइनल है अगला मैच। आप लोग टॉस के लिए तैयार हो जाएं, अपना टीम लिस्ट लेकर यहां पे मौजूद हो जाएं। नक्कीच टीएस देविदास कोळी टाइटन्स यांच्या मागील और चेंडूवर इंजीनियरिंग। रिव्हर्स स्वरूपात चौकार लगावण्यात आला होता वैभव पाटील याच्या. बघूया या चेंडूवर देविदास कोळींच्या फ्लिक स्वरूपात लगावलेला हा फटका, परंतु सीमा रेषेवर चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो. एक अष्टपैलू असा खेळाडू निलेश पनाळे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या झाली आहे ती 18 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. देविदास कोळी एक नावाजलेला असं नाव, अष्टपैलू खेळाडू, स्वतः कर्णधार, ट्रॉम्बे चॅम्पियन्स या संघाचा. परंतु या सामन्यात त्याला आपलं कर्तृत्व पणाला लावावला, कारण की समोर उभा ठाकलाय तो संघ एक नावाजलेला संघ आहे आणि बलाढ्य असे खेळाडू तेही जिओ फायटर या संघामध्ये. बघूया कसा कस लागतो त्या देविदास कोळीचा. बघूया सचिन काटकर प्रथम देविदास कोळीला सामोरा जाईल आणि चांगला फटका, चांगला रिस्पेक्ट देतोय तो एक नावाजलेला गोलंदाजाला देविदास कोळीला. नक्कीच क्रिकेटमध्ये सर चांगल्या गोलंदाजांना रिस्पेक्ट देणं गरजेचं असतं आणि वाईट बॉल सचिन काटकर और ये देविदास कोहली एक ही टीम में खेलते हैं। नेवल डॉकयार्ड की टीम में दोनों एक दूसरे का खेल बहुत अच्छी तरह से जानते हैं, भली भांति जानते हैं, इसलिए दोनों एक दूसरे की कमजोरी और एक दूसरे की जो खूबी है वो भी जानते हैं, उस हिसाब से खेल रहे हैं। फिलहाल देविदास की अगली गेंद वैभव पाटिल के लिए, फ्लिक किया है लेग साइड में, एक रन पूरा किया है, दूसरे रन की कोशिश लेकिन मना किया, संतोष किया एक ही रन से। इस एक रन के साथ स्कोर पहुंचा है 20 रन 20 नक्कीच फॉर सर लॉस ऑफ 1 विकेट। हा सामना खरोखरच रोमांचकारी होणार आहे, कारण की दोन्ही संघामध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे आणि दोघांमध्ये लांबतलं बॅटिंग करणाऱ्यांची क्षमता आहे. कारण की त्या दिवशी आपण बघितलं होतं निलेश पनाळे, देविदास कोळी अशा दोन्ही यांनी मोठमोठे फटके मारून आणि गोलंदाजीत कमाल करून आपल्या संघाला क्वार्टर फायनलपर्यंत प्रवेश मिळवून दे. बघा हा चेंडू काहीसा कळला नाहीये तो सचिन काटकर याला आणि चेंडू निघून जातोय थर्डमॅन स्वरूपात क्षेत्ररक्षकाकडे आणि एक धाव घेण्यात यशस्वी होतोय तो सचिन काटकर. ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति पे स्कोर है 21 रन 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर्स। नक्कीच सर चांगलं षटक हाताळलंय तेच कर्णधार देविदास कोळी याने. खरोखर आपल्या बोटांची नजाकत दाखवण्यात यशस्वी झाला या षटकामध्ये देविदास कोळी. बघूया उर्वरित 4 षटकामध्ये कशा प्रकारे सचिन व वैभव पाटील आपल्या संघ सीओ फायटर या संघाला कुठपर्यंत मजल मारून देतात व त्यांना रोखण्यात कसा यशस्वी होतोय तो सचिन पनाळे मॅन इन फॉर्म. आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर निलेश याने आपल्या संघाला उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश करून दिलाय. बघूया. हा पन्हाळेच आहे, ऑलराऊंडर आहे ना, हाच पन्हाळे आहे ना. बॉलर कोण आहे? तेच बोला ना, निलेश पन्हाळे. पहिल्या दिवस त्यानेच गाजवलं होतं. नीलेश पनाड़े आए हैं अब ये ट्रॉम्बे की तरफ से अगले गेंदबाज। बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी इन्होंने अपने पिछले मैचेस में, 2 मैच में 6 विकेट ले चुके हैं ये अब तक। बहुत ही अच्छा आंकड़ा रहा है, 2 मैचेस में 6 विकेट, क्या अद्भुत आंकड़ा है ये 6 ओवर के इस फॉर्मेट में। बिल्कुल क्रंची मैच होने वाला है, डू और डाई मैच है ये दोनों ही टीम्स के लिए। लेग स्पिन गेंदबाजी ऑफ स्टंप पे गिरी और बाहर निकली, वाइड का इशारा अंपायर का। 1 more run added to the score and moves to 22। और ये लेग साइड में खेलना चाहते थे लेकिन चूक गए सचिन, यही इनकी खासियत है नीलेश की। इसी की बदौलत उन्होंने अभी तक 2 मैचेस में 6 विकेट अर्जित किया है, जो कि उन अपने आप में एक इंडिविजुअल बॉलर के रूप में ये बहुत ही अच्छा आंकड़ा है इस टूर्नामेंट में। स्पेशली नीलेश की अगली गेंद फिर से सचिन को कुछ फील्ड सेटिंग में कुछ चेंजेस लाते हुए, क्योंकि सचिन एक आक्रामक बल्लेबाज हैं। बहुत ज्यादा घूमी गेंद और घूमकर बाहर चली गई, ऑफ स्टंप की भी ऑफ साइड वाइड। अच्छा लेग स्पिन का
नज़ारा देखने को मिल रहा है, लेकिन गेंद फेयर गेंद होगी तब जाके वो। बहुत ही अच्छी गेंद, अच्छा टर्न लिया हुआ, गेंद फ्लिक करना चाहता था लेग साइड में, लेकिन ऑफ साइड में गेंद गई पॉइंट और कवर की दिशा में, वहां 1 रन लिया। अच्छी गेंदबाजी नीलेश की अभी तक। आमतौर पर जो है ये टेनिस क्रिकेट में लेग स्पिन बहुत कम देखने को मिलता है, लेकिन ये लेग स्पिन गेंदबाजी और ये गूगली लेग साइड में खेला है उसे मिड विकेट की दिशा में। 1 रन देवीदास कोहली ने फील्ड किया। बहुत ही अच्छी गेंदबाजी अभी तक नीलेश की, कोई लंबा हिट नहीं लगा पाए हैं अभी तक। ये दोनों धुआंधार बल्लेबाज हैं, इनको बिल्कुल बांध कर रखा है इन्होंने अभी तक नीलेश ने। अब तक 6 विकेट ले चुके हैं 2 मैचेस में। अब देखते हैं इस मैच में कितना विकेट इनके नाम में जुड़ता है। नीलेश पनाड़े, सचिन, और ये लंबा खेलना चाहते थे, गेंद बहुत ऊंची गई, वहां देवीदास कोहली मौजूद है, देखते हैं। आसान कैच लिया, बहुत ही गगनचुंबी शॉट, और इस तरह से एक बड़ा विकेट सचिन के रूप में गिरा है। सी ऑफ खरोखरच एक मोठा मासा गळ्याला लावण्यात यशस्वी झालाय तो ट्रॉम्बी चॅम्पियन्स हा संघ। दोन्ही सलामीवीर तंबूत परतले आहेत, सचिन काटकर आणि राजू गोयल। छोटीशी का वहिना पण चांगली खेळी साकारली ते सचिन काटकर याने। नव्याने आलेला फलंदाज आहे हेमंत। बघूया हेमंत आणि वैभव पाटील कुठपर्यंत आपल्या संघाला मजल मारून देतात, आणि अतिशय चांगली लेग स्पिन रॉंग वन स्वरूपाची गोलंदाजी करतोय तो निलेश पनाळे। एक अष्टपैलू असा नावाजलेला खेळाडू निलेश पनाळे। बघूया आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारे निलेशचं प्रदर्शन आपल्याला बघावयास भेटतं। निलेश पनाळेचा पुढील चेंडू वैभव पाटीलसाठी। अतिशय चांगला असा लेग स्पिन स्वरूपातील चेंडू होता, परंतु काही कळला नाहीये तो यष्टी रक्षकाला, आणि चेंडू निघून जातोय तो सीमारेषेजवळ, परंतु 2 धावा घेण्यात यशस्वी झालेत वैभव पाटील। अतिशय चांगला असा चेंडू होता निलेश याचा, काही कळला नाही तो यष्टी रक्षकाला, आणि चेंडू निघून जातोय सीमारेषेजवळ, परंतु 2 धावा रोखण्यात यशस्वी झाला होता तो यष्टी रक्षक निलेशचा। पुढील चेंडू वैभव पाटील साठी। संतोष ग्राउंड्समैन यहाँ कमेंट्री बॉक्स में आ जाए। संतोष माली, संतोष ग्राउंड्समैन प्लीज। आणि हा उंच असा पटका, चेंडू निघून जातोय सीमारेषे पार, षटकार डीजे। थ्री, यानी 2 बहुमूल्य विकेट भी गिरे, फिर भी स्कोर का जो आंकड़ा है वो एवरेज 10.3, 10 से ऊपर है एवरेज। 3 ओवर में 33 रन, 33 इन 3 ओवर्स आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट्स। चांगली गोलंदाजी करत होता तो निलेश पनाळे, परंतु शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत वैभव पाटीलने आपल्या संघाला नेऊन ठेवलंय ते 33 धावावर। चांगली गोलंदाजी करत होता तो निलेश। बघूया 3 षटका अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 33 धावा। अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे, आणि अजूनही बलाढ्य फलंदाज येणं बाकी आहे। अजून एक चौथं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज निलेश जाधव। वैयक्तिक पहिलं व संघासाठी चौथं षटक घेऊन येतो तो निलेश जाधव।
डावखुऱ्या हाताचा शैलीदार असा गोलंदाज आहे. ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेट लेफ्ट आर्म बॉलिंग टाकेल तो नव्याने आलेला फलंदाज हेमंत याला. बघूया हेमंत कशा, हेमंत ही एक आक्रमक असा फलंदाज आहे, स्फोटक फलंदाजी करणारा आहे म्हणून ओळख आहे त्याची हेमंत याची. बघूया लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि हा उंचावर हवेत टोलावलेला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेतोय आणि बाद होतोय पहिल्या चेंडूवर. हेमंत संघाला नक्कीच सर. या ट्रॉम्बे चॅम्पियन्समध्ये दोन लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. स्वतः देवीदास कोळी आणि निलेश जाधव दोघेही जादुई गोलंदाजी करतात. हातभर चेंडू वळवण्यात त्या दोघांना मारत असेल. बघूया वैभव पाटील साठी पुढील चेंडू ब्लॉक ऑल स्वरूपातील चेंडू होता, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय तो निलेश जाधव. काहीसा रोखून ठेवलंय आणि काहीसा अडथळा निर्माण करतोय तो निलेश जाधव वैभव पाटील साठी. वैभव पाटिल, नीलेश की घूमती हुई गेंद, अगली गेंद लेफ्ट आर्म स्पिनर और इसे खेल दिया है मिड विकेट लॉन्ग ऑन की दिशा में। वहां फील्डर मौजूद है, बहुत ही तेज थ्रो, टप्पा जज नहीं कर पाए। इस तरह से एक ओवर थ्रो, 2 रन with 2 more runs added to the score. The score moves to 35. अतिशय चांगली अशी गोलंदाजी केली होती निलेश जाधव याने, परंतु त्यांना काही क्षेत्ररक्षकांकडून चांगलीशी सहकार्य भेटत नाही, चांगला बॅकअप नाही भेटला. आणि Next match, a semi-final between Engineering United and TS Titans. Please, captains, come for the toss and with your team list. Captains. और ये लेग साइड में घुमा दिया है, वहां स्क्वायर लेग में फील्डर मौजूद है, 1 रन लिया। बहुत ही अच्छा थ्रो, अच्छी फील्डिंग, अच्छी क्रिकेट कुल मिलाकर, अच्छी गेंदबाजी, स्वीप किया, ग्राउंडेड शॉट, बिल्कुल जोखिम नहीं, वैसा ही अच्छा फील्डिंग और 1 रन, नाइस क्रिकेट। नीलेश अगली गेंद। नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळतोय तो निलेश. डावखुऱ्या हाताचा एक शैलीदार असा गोलंदाज आहे निलेश जाधव. नक्कीच एकाच संघात जर दोन असे बोटावर चेंडू वळवणारे गोलंदाज असतील तर नक्कीच त्या संघाला फायनलपर्यंत जाण्यापासून कोणीच नाही रोखू शकत. नक्कीच बघूया निलेश जाधव कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, तो त्याला सामोरा जातोय तो नयन ताले. पहिल्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती ती नयनने. बघूया कव्हर स्वरूपात लगावलेला हा फटका, परंतु नाही, 2 धावा नाही घेऊ शकत दोन्ही फलंदाज. तू मेमे मध्ये नाकारण्यात आलं आणि एकच धाव. चांगली गोलंदाजी हाताळण्यात आली आहे ती निलेश जाधव मार्फत. अतिशय चांगलं असं भेदक गोलंदाजीचं मारा करतोय तो निलेश जाधव. चांगली गोलंदाजी वैभव पाटीलला तो आता समोर जातोय आणि चांगला फटका, परंतु नाही, चेंडू चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4, चौकार.
टाइटंस के कैप्टन आ जाएं, टॉस के लिए तैयार हो जाएं, अपना टीम शीट लेकर प्लेइंग 11 का डिटेल्स यहां दे दें और टॉस के लिए आ जाएं। इनिंग ब्रेक में आपका टॉस होगा प्लीज। देवीदास की अगली ओवर, 4 ओवर की समाप्ति पे स्कोर 41। दोस्तों अभी तक देखने को मिला है आपको कि 10 से नीचे नहीं हुआ है स्ट्राइक रेट। 10.1 यही खूबसूरती है इन दो टीमों की मैचेस जब जब होती हैं। कोई कभी भी अपने आप को नीचे गिरने नहीं देता है, कितने भी विकेट्स गिरे लेकिन स्कोर मेंटेन्ड है, रन रेट मेंटेन्ड है। चार षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली 41 धावा। काहीसा आता आक्रमक पवित्रा घेतलाय दोन्ही फलंदाजांनी, वैभव पाटील आणि नयन याने, परंतु बघूया एक चांगला गोलंदाज बघा, ब्लॉक हॉल काहीसा कळला नाहीये तो, एक नावाजलेला असा अष्टपैलू खेळाडू देवीदास कोळी, खरोखरच एक दांडगा असा अनुभव आहे देवीदास कोळी याला, म्हणूनच की काय कर्णधाराची धुरा सांभाळतोय तो आपल्या संघ ट्रॉम्बे चॅम्पियनसाठी। बघूया पुढील चेंडू, अजूनही एक चांगला फटका, कव्हर स्वरूपात लगावलेला फटका, जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षक करून फेकी करे 2 धावा घेण्यात यशस्वी होतोय तो नयन। चांगली गोलंदाजी करतोय देवीदास कोळी, आपल्या बोटांची जादू दाखवतोय, आपल्या नजाकत भरी गोलंदाजीने खरोखरच। पुढील चेंडू देवीदास याचा नयनसाठी आणि हा लगावलेला फटका, परंतु नाही, बॅटची एज घेऊन चेंडू जातोय यष्टी रक्षकाकडे, निर्धाव चेंडू। 3 गेंदें कर चुके हैं ये, 2 रन आया है अब तक इनके ओवर में देवीदास कोहली, और इसे लेग साइड में खेलना चाहा, किनारा लगा बल्ले का, फाइन लेग से फील्डर ने थ्रो किया है, 1 रन से संतोष किया, स्कोर पहुंचा 44, 44 रन। 2 गेंदें शेष हैं अभी तक इस ओवर की। और इसे बोल्ड कर दिया है इस गेंद पे, क्या खूब गेंदबाजी देवीदास। का बैलेंस जो है कभी इस तरफ स्विंग होता है, कभी उस तरफ स्विंग होता है, कभी बल्लेबाज ऊपर एक छक्का लगाएगा तो कभी गेंदबाज विकेट लेकर। ये है खूबसूरती इस कांटे के मैच का। नक्कीच सर, मॅच मध्ये स्विंग बघायला भेटते आणि गोलंदाजीमध्ये देवीदास कोळीचा स्पिन बघायला भेटतोय। खरोखर एक व्हेरिएशन गोलंदाज आहे देवीदास कोळी, खरोखर एक एक्सपिरियन्स गोलंदाज आहे देवीदास कोळी, खरोखर आपल्या संघासाठी एक महत्त्वाची आणि मोलाची जबाबदारी निभावतोय तो आपल्या संघाला। ट्रॉम्बे चॅम्पियन्स देवीदास कोळी, पुढील चेंडू कुणालसाठी आणि हा चांगला फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, परंतु धावबाद नाही घेऊ शकला, स्वतःवर नाराज आहे देवीदास कोळी, परंतु एक धाव घेतली आहे ती कुणाल याने। और इस ओवर की समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 45 रन, 45 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 5 ओवर्स। और अगली ओवर के बाद टॉस होगा। इंजीनियरिंग यूनाइटेड और टीएस टाइटंस के कैप्टन अपनी टीम के 11 प्लेयर्स के शीट्स के साथ यहां कमेंट्री बॉक्स के पास आ जाएं टॉस के लिए प्लीज। चला एक शेवटचा लास्ट call आहे। बॉल शेवटचा इंजीनियरिंग call यूनाइटेड आहे। के कैप्टन और टीएस टाइटंस के कैप्टन। यापुढील होणारा सामना सेमीफायनलचा सामना आहे
इंजिनिअरिंग युनायटेड विरुद्ध TS टायटन दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की या ओव्हर नंतर तुम्हाला नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स जवळ हजर राहायचंय. हा शेवटचा कॉल आहे तुम्हाला. ठीक इस ओवर के बाद आपका टॉस होने वाला है. दोनों सेमीफाइनल के टीम्स आ जाएं प्लीज. समय नष्ट ना करें प्लीज. थैंक यू व्हेरी मच. शेवटचं षटक आणि हाणामारीचं षटक घेऊन येतोय तो वैयक्तिक दुसरा व संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतोय तो निलेश पन्हाळे. मॅन इन फॉर्म निलेश पन्हाळे. बघूया त्याला कसा सामोरा जातो तो हेमंत. हेमंत नाही कुणाल. हेमंत बाद होऊन परतलाय. 9च्या सरासरीने 9च्या सरासरी कुणाल स्ट्राईकवर आहे तो कुणाल. नव्याने आलेला कुणाल पहिल्या चेंडूवर एक धाव घेऊन आपले संघासाठी. बघूया निलेश हाणामारीच्या षटका शेवटचा षटक निलेश पन्हाळे. निलेश पन्हाळे हाही एक जादुई गोलंदाज आहे. आपल्या बोटांच्या जादूने खरोखर प्रभावित केलंय निलेश पन्हाळे याने. त्याला प्रथमच सामोरा जातोय तो कुणाल. निलेशचा चेंडू कुणालसाठी आणि हा शेनवॉन टाईप टाकलेला चेंडू परंतु स्टंपिंग करण्यात यशस्वी झालाय तो. काहीसा कळलं नव्हतं ते कुणाल याला आणि स्टंपिंग केली ती यष्टीरक्षक राजेंद्र याने. खरोखरच चकावून त्याला DJ बघा काहीसा कळला नाहीये. लेग स्पिन स्वरूपातील हा चेंडू निलेश याचा. खरोखर लेग स्पिन रॉंग वन या स्वरूपातील चेंडू टाकण्यात महारत हासिल आहे ती निलेश पन्हाळे याला. म्हणूनच की काय मी त्याला मॅन इन फॉर्म अष्टपैलूचा खेळाडू म्हणतो. खरोखरच आजच्या दिवसातही आपल्या कमालीची गोलंदाजी करतोय तो निलेश पन्हाळे. परंतु हा चेंडू काहीसा कळला नव्हता. परंतु फाईन लेग स्वरूपात जोपर्यंत क्षेत्ररक्षक फेकी करेल धावसंख्या 1ने पुढे जाते. धावफलक 1ने पुढे जाईल. धावसंख्या झाली ती 46 धावा. चांगली गोलंदाजी केली आहे ती निलेश पन्हाळे याने आजच्या दिवसामध्ये 2 षटक हाताळले. अतिशय कंजूसाची गोलंदाजीचा मारा करतोय तो निलेश पन्हाळे. खरोखर ट्रॉम्बे चॅम्पियन्स या संघामध्ये एकदम जादुई गोलंदाजी करणारे आपल्या फिरकीवर नाचवणारे फलंदाजांना असे गोलंदाज आहे निलेश पन्हाळे, देविदास कोहली, निलेश जाधव. खरोखर आणि हा रॉंग ऑन स्वरूपातील चेंडू काहीसा कळला नाहीये फलंदाज नयन याला आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये धावबाद होऊन परततोय तो फलंदाज अलंकार. स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये होता बहुतेक नयन. कारण की नयनमध्ये ती क्षमता आहे की तो मोठे मोठे फटके लावू शकतो. परंतु अलंकारीमध्ये ती कॅपॅसिटी आहे की कारण की तोही एक नावाजलेला असा फलंदाज आहे. बघूया कोणता फलंदाज पंच बाद ठरवत आहेत. दोघेही फलंदाज एक नावाजलेले असे फलंदाज आहे CO फायटर या संघासाठी. आणि अलंकार हा बाद होऊन तंबूच्या दिशेने परत. नवीन फलंदाज येतोय तो एकनाथ. अलंकार याच्या बाद होण्यानंतर धावसंख्या स्थिर आहे 46 धावा. 47 धावा. असं वाटत होते की CO फायटर हा संघ 60-65 धावांच्या जवळ जाईल आणि एक मोठी धावसंख्या उगारेल. परंतु नाही. एक चांगलं असं बॉलिंगचा
नजराना पेश केला आपल्या सर्वांसमोर ट्रॉम्बे चॅम्पियन या संघाने. बघूया शेवटच्या षटकातील उर्वरित चेंडूमध्ये कशा प्रकारे हल्ला चढवतो तो नयन व त्याला कशा प्रकारे थांबण्यात यशस्वी होतोय तो निलेश पन्हाळे. आणि हा रॉंगॉन स्वरूपातील चेंडू, परंतु अतिरिक्त धाव वावांतर चेंडू. पंचांचा निर्णय येतोय वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव सीओ फायटर संघाच्या धावसंख्येत जोडली जाते. धावसंख्या होते ती 48 धावा. निलेशाचा पुढील चेंडू नयनसाठी आणि हा उत्तुंग असा टोलावलेला चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. 6 धावा. डीजे. नक्कीच यासाठीच की काही स्ट्राईक घेण्यासाठी धडपड करत होता तो नयन. खरोखर नयनमध्ये ती क्षमता आहे की तो मोठमोठे फटके लावू शकतो, म्हणून काय सॅक्रिफाईस केलं ते अलंकार आहे. निलेशाचा पुढील चेंडू नयनसाठी, परंतु हा चेंडू काही कळला नाहीये ते फलंदाज नयन याला. आणि दुसरा धावाच्या नादात धावबाद होऊन होतोय तो नयन. आणि 6 षटकांखेरी धावसंख्या झाली ती झाले. Now, thank you, DJ. And toss for the very first semi-final. Semi-final between Engineering United and TS Titans. बैंक डायरेक्टर नीलेश चौहान से अनुरोध है कि वो आए और टॉस का कार्यक्रम संपन्न करें यहाँ पे इस सेमीफाइनल का. प्लीज स्टेज पे आए नीलेश चौहान. दोनों कैप्टन आ जाएं प्लीज स्टेज पे टॉस के लिए. टीएस टाइटन के कैप्टन हेमंत और इंजीनियरिंग यूनाइटेड के कैप्टन सेल्वम. ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. और टॉस होने जा रहा है. टॉस जीता है इंजीनियरिंग यूनाइटेड ने और देखते हैं क्या डिसीजन है इनका. क्या क्या करना चाहते हैं. थोडं आपण सुमधुर संगीत ऐकूया डीजे मार्फत. ये डीजे आज का जो फर्स्ट सेमीफाइनल है आप लोगों का, अब तक जो आप लोगों का सफर रहा है. डीजे प्लीज. थैंक यू डीजे. जो अब तक का सफर रहा है आप लोगों का क्रिकेट का इस टूर्नामेंट में, अब ये बहुत ही बहुमूल्य ये मैच है, सेमीफाइनल है. कुछ खास रणनीति और आपके प्लेयर्स का कॉम्बिनेशन क्या है. जैसा मैं बोलूँ प्लेयर्स का कॉम्बिनेशन जैसा चलते आया है बहुत अच्छा आ रहा है, वैसे ही वही सेम कॉम्बिनेशन के साथ हम लोग सेमीफाइनल भी अच्छा ही खेलेंगे और मोस्टली बहुत अच्छा परफॉर्म करने का कोशिश करेंगे. तो टॉस जीत के बैटिंग लिया है. अब देखते हैं टीएस टाइटन के कैप्टन हेमंत की कुछ राय क्या है उनकी टीम के बारे में. सेल्वम का टीम तो पहले से ही परफॉर्मेंस अच्छा किया है और उन्होंने फर्स्ट बैटिंग ही लिया है 3 मैच में मैं देखा हूँ. और मंगेश वैद्य तो क्लास प्लेयर आपको सबको मालूम है. तो हमारा रणनीति यही रहेगा कि पहला विकेट मंगेश वैद्य का ले लिया जाए, बाद में आगे का फिर चालू करेगा कैसा करने का. वेरी नाइस. कॉन्ग्रेचुलेशंस एंड ऑल ऑफ यू. बेस्ट ऑफ लक. थैंक यू वेरी मच. चला दोन्ही सलामीवीरांनी लवकरात लवकर मैदानात यावे. 56 धावांचं आव्हान आहे ते ट्रॉम्बे चॅम्पियन्स या संघासमोर. चांगली खेळी केली होती ती नयन याने. त्याच्या फळस्वरूप 55 धावा केल्या 6 षटकामध्ये सीओ फायटर या संघाने आणि 56 धावांचं आव्हान ठेवलंय ते ट्रॉम्बे चॅम्पियन संभाजवळ. ट्रॉम्बे चॅम्पियनच्या दोन्ही सलामीवीरांनी लवकरात लवकर मैदानात यावे.
चला तोपर्यंत आपण सुमधुर संगीत ऐकूया डीजे. फायनल मध्ये जाण्याची रेस आहे. बघूया कोणता संघ पुढे जातो. सर मॅच स्टार्ट. रवि, ये आपने देखा कि 7 विकेट गिरे सी ऑफ वाई के, यानी 6 ओवर के मैचेस में 7 डॉट बॉल, यानी 1 ओवर ऐसे ही समाप्त, 1 ओवर 1 गेंद. अगर ये विकेट्स कुछ कम गिरते तो उस पे कम से कम 8-10 रन तो आए ही होते, जो कि उनका पलड़ा भारी होता. लेकिन अब यहाँ पे बिल्कुल बैलेंस है. ये ऐसा लगता है कौन जीतेगा नक्कीच कुछ सर. कहा नहीं वळूया जा सकता है. सामन्याकडे. पॉवर प्लेचा षटकार घेऊन येतोय तो सचिन काटकर आणि पहिल्या चेंडूवर षटकार लगावून आपले इरादे स्पष्ट केले ते देविदास कोळी याने. येतोय हा षटकार डीजे. धन्यवाद डीजे. खरोखर तुमचं सुमधुर संगीत ऐकण्यात खूप मजा येते. खरोखर पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेण्याचा विचार करूनच मैदानात उतरलाय तो ट्रॉम्बे चॅम्पियन संघाचा कर्णधार देविदास कोळे. पहिल्या चेंडूवर षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले आणि दुसऱ्या चेंडूवर कार्पेट स्वरूपातील लगावलेला फटका. परंतु ते जोपर्यंत अलंकार चेंडूची फेकी करेल, एक धाव घेऊन धावसंख्या 1 ने पुढे जाते. 2 चेंडू 7 धावा. खरोखरच आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये पोहोचवण्याच्या दृष्टीने एक आक्रमक अशी फलंदाजी करतोय तो देविदास कोळी. एक एक्सपिरियन्स असा अनुभव असलेला अष्टोपव असा खेळाडू देविदास कोळी. नव्याने स्ट्राईकवर आलाय तो राजेंद्र कदम. राजेंद्र कदम हाही एक नावाजलेला असा फलंदाज आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो आणि आपल्या संघाला विजयासमीप नेऊन ठेवतो. बघूया सचिनच्या पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर काहीसं पुनरागमन केलंय ते सचिन याने. पुढील चेंडू सचिन याचा राजेंद्रसाठी. चांगला असा गली स्वरूपात लगावलेला फटका, परंतु तेथे क्षेत्ररक्षक आहे. चांगली क्षेत्ररक्षण व्यूहरचना केली आहे ती कर्णधार राजू गोयल याने. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडू मध्ये 8 धावा केल्या आहेत. पावर प्ले का जो खेल हुआ है अब तक का, ये पावर प्ले में सी ऑफ वाई ने 13 रन बनाए थे. अब इनका 8 रन हो चुका है. अब तक 3 गेंदें शेष हैं. और तो मिनट का जो कंपटीशन है, इसमें देखते हैं कि पहले ओवर का कंपटीशन में कौन ऊपर जाता है. सचिन की अगली गेंद और ये बोल्ड कर दिया है. क्लीन बोल्ड देविदास कोहली. डीजे
रंगनाथ के लिए, रंगनाथ विरले। शॉर्ट गेंद थोड़ी सी लेग स्टंप के ऊपर से, लेकिन ये रूम नहीं मिला खेलने के लिए। और डॉट गेंद, बहुत ही अच्छी गेंदबाजी सचिन की। थोड़ी सी फील्डिंग में चेंजेस ला रहे हैं, फाइन लेग में लिया है थर्ड मैन को, क्योंकि उनकी पिछली गेंद जो है वो थोड़ा सा लेग स्टंप की तरफ झुकती हुई गई थी। सचिन की अगली गेंद रंगनाथ के लिए, और ये फिर से बोल्ड, क्लीन बोल्ड, एक और विकेट। डीजे आउट कौन झाला? राजेंद्र ना? राजेंद्र आउट हुआ. एक ओवर की समाप्ति, यानी पावर प्ले की समाप्ति के बाद 8 रन 2 विकेट के नुकसान पे, 2 बहुमूल्य विकेट। देवीदास कोहली जो कि बहुत ही गजब के फॉर्म में लग रहे थे, एक छक्का लगाया था उन्होंने शुरुआत के पहले ही गेंद पे, लेकिन उसके बाद कमबैक किया बॉलर ने, सचिन ने उनको क्लीन बोल्ड किया। उसके बाद एक और बल्लेबाज आए, उनको भी क्लीन बोल्ड किया। इन 2 विकेटों के साथ एक बहुत ही सफल ओवर सचिन का समाप्त हुआ। और दूसरा ओवर राजेश गोहिल, हरफन मौला, बैट्समैन बैटिंग, बॉलिंग, फील्डिंग, हर क्षेत्र में इनका योगदान बहुत ही उम्दा होता है इनकी टीम के लिए, जिस भी टीम के लिए खेले। कई सारे पैकर्स टीम के साथ ये खेल चुके हैं। इनका बचपन इसी ग्राउंड पे निखरा है, क्रिकेट का हुनर। और अब अपनी टीम CFY फाइटर्स को जीत दिलाने के लिए गेंदबाजी से, ओहो, बाल बचे। बहुत ही अच्छी बॉलिंग, बहुत ही अच्छी गेंदबाजी राजेश गोहिल की। पहली गेंद पे एक विकेट की कोशिश थी, लेकिन ऐसा लगता है कैच ड्रॉप हुआ, कॉट बिहाइंड था। अगली गेंद फिर से राजेश, फ्लिक किया मिड विकेट की दिशा में, वहां फील्डर मौजूद हैं, 1 रन लिया। अच्छी थ्रो, 1 रन के साथ स्कोर 9 रन। पॉइंट को थोड़ा सा पीछे लिया है। और ये उठाकर खेल दिया है स्ट्रेट डाउन द ग्राउंड, एंड देयर इज अ फील्डर एंड इट्स अ कैच आउट। अलंकार ने कैच ले लिया है और एक विकेट का पतन राजेश गोहिल। निलेश पन्हाळ. नव्याने आलेला फलंदाज आहे, अष्टपैलू असा मॅन इन फॉर्म फलंदाज, ज्याने पहिल्या दिवसामध्ये अक्षरशः
पिंजून काढलं होतं मैदान. चौकार षटकाराची आतिषबाजी करणारा निलेश पन्हाळे. आता पूर्ण पारीची जिम्मेदारी आली आणि म्हणजे त्याच्या खांद्यावर निलेश पन्हाळेच्या. बघूया 56 धावांचं आव्हान आहे ते ट्रॉम्बे चॅम्पियन संघासमोर. आणि पहिल्या षटकाच्या षटकार आल्यानंतर दोन मोठे हादरे बसले होते ते ट्रॉम्बे चॅम्पियन संघाला आणि राजू गोयल यांच्याही दुसऱ्या षटकार एक गडी गारद करण्यात यशस्वी झाला. परंतु राजेंद्र कदम अजूनही आहेत आणि चांगला पटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. रवींद्र आणि निलेश हे दोन असे फलंदाज आहेत जे एकदम आक्रमक फलंदाजी करू शकतात आणि आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतात. परंतु तेवढीच चांगली गोलंदाजी करते राजू गोयल उर्फ काटू. बघावं, अतिशय चांगला असा चेंडू आणि निर्धाव स्वरूपात चेंडू टाकण्यात यशस्वी झाला होता तो. क्या खूबसूरत गेंदबाजी हो रही है राजेश गोहिल की तरफ से, लेकिन बल्लेबाज राजेंद्र ने एक चौका भी लगाया. अगली गेंद फिर से राजू की इसे खेल दिया है पॉइंट की दिशा में. वहां पे फील्डर मौजूद है. एक रन लिया है, एक से ही संतोष करना पड़ेगा. इस एक रन के साथ स्कोर पहुंचा है 14 रन. 14 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 overs. 2 overs, 14 runs, 3 wickets. नक्कीच 2 ओव्हरांचा खेळ झालाय सर. 2 ओव्हरमध्ये 14 धावा आल्यात म्हणजे काहीच संथगतीने फलला. परंतु त्यांचे 3 मोठे गडी बाद झाले. ते ट्रॉम्बे चॅम्पियन संघ आहे. पण आता 14 वय ना 2 ओव्हर 14 अजूनही सर 24 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे काही मोठं असं आव्हान नाही आहे सर. परंतु त्यांचे मोठे असे स्फोटक फलंदाज अजूनही खेळपट्टीवर तग धरून आहेत. परंतु सचिन काटकरचं हे षटक किती महत्त्वाचं असेल खान सर? बिल्कुल, उनका ये ओवर जो है ये बहुत ही इम्पॉर्टेंट है. मेरे हिसाब से ये डिसाइडिंग ओवर होगा. इसके बाद जो है मैच का रुख किस तरफ जाएगा ये हम प्रेडिक्ट कर सकते हैं. अब तक तो जहां तक दिख रहा है कि सी ऑफ वाई जो है पहले ओवर में इन्होंने 13 रन बनाया था और यहां 2 ओवर्स के बाद 14 रन हुआ है. तो थोड़े से सी ऑफ वाई अभी इस रेस में ऊपर है. लेकिन क्रिकेट जो है ये अनिश्चितताओं का खेल है. एक ओवर में गेम स्विंग हो सकता है. ये 6 ओवर के मैच में सचिन की अगली गेंद राजेंद्र के लिए और बल्ले से संपर्क नहीं हुआ ठीक से, बिल्कुल भी संपर्क नहीं हुआ और पैरों पे लगी गेंद और लेग बाई का इशारा. 1 रन टीम के टोटल में और इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 15 रन. 15 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. तीसरा ओवर, 1 गेंद हो चुका है इस ओवर में. सचिन बहुत ही बैलेंस्ड क्रिकेटर हैं. गेंदबाजी, बल्लेबाजी, हर क्षेत्र में इनका इक्वल योगदान रहता है. सचिन की अगली गेंद, गुड लेंथ गेंद, बिल्कुल स्टंप पे उसे फ्लिक किया है लेग साइड में. वहां फील्डर मौजूद, फील्डर दूर से धाव कर आ रहा है. तब तक 2 रन पूरा कर लिया है. यस, इट हैज बीन कंप्लीटेड. वेल होम इन द क्रीज and with this 2 run the score moves to 17. Very good running between the wicket. काफी सोचते हैं सचिन हर एक गेंद से पहले. रवि, ये सचिन की लगभग अब 2 गेंदें शेष हो चुकी हैं. अब क्या रुख दिख रहा है मैच का आपको? नक्की सर, सचिनचे 2 ह्या डावातील 2 षटकं खूप महत्त्वाचे आहेत त्याच्या संघासाठी, CO5 फायटर या संघासाठी. कारण की त्याचे 2 ओव्हरमध्ये जेवढ्या कमीत कमी धावा येतील तेवढेच त्यांच्या संघासाठी त्या डिफेंड करण्याला पुरेशा ठरते. खरोखरच एक नावाजलेला असा अष्टपैलू खेळाडू आहे सचिन काटकर. परंतु हा चेंडू अवांतर पंचांमार्फत वाईड चेंडू डिक्लेअर होते. धावसंख्या 1ने पुढे जाते. अतिरिक्त धावेमार्फत धावसंख्या जाते होते ती 18 धावा.
सचिनचा पुढील चेंडू निलेश पन्हाळेसाठी बघूया. काहीसा संथगतीने हा पवित्रा घेतलाय तो निलेश याने, परंतु तुम्ही त्याला जास्त वेळ शांत नाही ठेवून निलेश पन्हाळे, कारण की तो आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याची आक्रमक फलंदाजी या अगोदरच्या सामन्यामध्ये बघितली गेली ती याच मैदानावर. बघूया सचिन काटकर तेवढाच अनुभवी असा गोलंदाज निलेश पन्हाळेला कशा प्रकारे रोखून ठेवू शकतो. खरं ते द्वंद्व बघण्यासारखं आहे, सचिन विरुद्ध निलेश. सचिनचा पुढील चेंडू निलेश पन्हाळेसाठी. आणि हा चांगला थर्डमॅन स्वरूपात गली स्वरूपात गेलेला हा फटका बघूया. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू आडवे, परंतु नाही, चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार, चौकार. डीजे नक्कीच आपल्या बॅटीतून 4 धावा वसूल करतोय आपल्या संघ ट्रॉम्बे चॅम्पियन संघासाठी निलेश पन्हाळे. विजयाच्या समीप नेतोय आपल्या संघाला निलेश. बघूया सचिनचा पुढील चेंडू निलेशसाठी कशा प्रकारे सचिन हाताळतोय तो. आणि बघा नाही, चांगला हळूवार चेंडूचा चेंडू होता, परंतु कव्हर स्वरूपात जोपर्यंत क्षेत्ररक्षक फेकी करतोय तोपर्यंत 2 धावा घेतोय तो निलेश पन्हाळे. काहीसं मागडं असं थोडं षटक ठरता येतंय सचिन काटकर याचं. चांगली फलंदाजी करतोय तो राजेंद्र कदम आणि निलेश पन्हाळे. अजूनही सामना बॅलन्स आहे. बघूया कोणता संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करे आणि कोणता संघ या 10 रन आ चुके हैं अभी तक निरोप सचिन के घेईल. ओवर से। अब तक 10 रन आ चुके हैं। अगली गेंद और बहुत ही अच्छी गेंद, अच्छा कमबैक, और इस ओवर में 10 रन आए और इस ओवर की 3 समाप्ति के षटकाच्या बाद अखेरीस धावसंख्या होते ती 24 धावा. अजूनही 18 चेंडू 32 धावा. 32 ना, अजूनही 18 चेंडू 32 धावांचं आव्हान आहे ते ट्रॉम्बे चॅम्पियन संघासमोर. अजूनही सामना बॅलन्स आहे. बघूया कोणता संघ हा सेमीफायनल में जाता. जोपर्यंत निलेश पन्हाळे आणि राजेंद्र कदम हे फलंदाज खेळपट्टीवर आहे तोपर्यंत नक्कीच विजयाची आशा करू शकेल ट्रॉम्बे चॅम्पियन हा संघ. लेकिन रवि, जो 10.2 का एवरेज है रिक्वायर्ड, ये बल्लेबाजों के ऊपर एक प्रेशर बना रहेगा, क्योंकि गेंदबाजी भी सधी हुई दिख रही है राजेश गोहिल की, और जो आने वाले गेंदबाज के ऊपर अब डिपेंड होगा कि जो 10.2 का रिक्वायर्ड रेट है इसको कैसे ये सेव करेंगे। इनके हाथ में थोड़े रन्स हैं, इनके हाथ में जिन्हें ये बचा सकते हैं, लेकिन अब जो बल्लेबाज हैं, इन फॉर्म बल्लेबाज, कुछ कहा नहीं जा सकता है, गेम किधर भी घूम सकता है। नक्कीच सर, निलेश पन्हाळे हा असा फलंदाज आहे. या अगोदरच्या सामन्यात आपण बघितलं असेल की फक्त 3 ओव्हरमध्ये 17 ते 18 धावा होत्या. त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये 45 धावा कुठून काढल्या होत्या या निलेश पन्हाळेने. बघूया राजू गोयल यांचा पुढील चेंडू ब्लॉकॉल स्वरूपातील चेंडू कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय तो राजेंद्र कदम यांनी, आणि एकच धाव घेण्यात यशस्वी ठेवलंय ते फलंदाजांना. अजूनही 17 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. 2 मोठे फटके आले तरी सामन्यात पुनरागमन करू शकेल तो ट्रॉम्बे चॅम्पियन हा संघ. अजूनही समसमान असा हा सामना. बघूया राजू गोयल यांचं वैयक्तिक दुसरं षटक व संघासाठी 4थं षटक टाकताय ते राजू गोयल स्वतः कर्णधार. बघूया निलेश पन्हाळे आज कशा प्रकारे फलंदाजी करतो, आणि कार्पेट स्वरूपातील कव्हर ड्राईव्ह लगावलाय तो निलेश याने. चांगला होता फटका, परंतु तेथे क्षेत्ररक्षक असल्या कारणाने फक्त एकच धाव घेण्यात यशस्वी होतोय तो. काहीसा संत असा पवित्रा घेतलाय निलेश आणि राजेंद्र याने. शेवटच्या 2 षटकात बहुतेक ते आक्रमक पवित्रा घेतील. बघूया राजू यांचा पुढील चेंडू राजेंद्र याच्यासाठी हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू पॉइंट स्वरूपात. जोपर्यंत क्षेत्ररक्षक
तुतू मेमे मध्ये एक मोठा फलंदाज बाद होऊन परततोय. तो काही गरज नव्हती या धावेची, परंतु धावबाद होऊन परत राज कैलाश हैं अगले बल्लेबाज। एक बहुत ही दुखद दुखद विकेट गिरा ये। मिसअंडरस्टैंडिंग हुई और रन आउट। 27 रन हुआ है अभी तक। 27 for the loss of 4 wickets. 3 balls have been bowled in this over of Rajesh Gohil. This is 4th over running. और ये फुलर लेंथ गेंद बिल्कुल यॉर्क कराया है। डॉट बॉल। पिछले मैच में यही पार्टनरशिप जो है इन्होंने मैच जिताया था और फिर से उनके कंधों पे ये जिम्मेदारी। 6 बॉल में 24 रन बनाया था कैलाश ने पिछले मैच में। अब नॉन स्ट्राइकर पे हैं और ये एक स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेला है। वहां फील्डर मौजूद है अलंकार। 1 रन लिया है। अभी रन आउट हुए थे इसलिए थोड़े सतर्क हैं। गुड कॉल। 1 रन में सेटल किया। इस 1 रन के साथ स्कोर 28 रन। नक्की सर, गेल्या सामन्यामध्ये कुठेतरी धावसंख्या संत गतीने चालू होते आणि जेव्हा निलेश पन्हाळे आणि कैलास रसाळ फलंदाजीला आले, या दोघांनी अक्षरशः धावांचा पाऊस पाडला आणि 6 चेंडूमध्ये 24 धावा करून नाबाद राहिला होता कैलास रसाळ. बघूया आता खरोखर त्याला त्याच फलंदाजीची गरज आहे जर सामना जिंकायचा असेल आणि स्वतःच्या संघाला ट्रॉम्बे चॅम्पियन्सला सेमीफायनलमध्ये घेऊन जायचं असेल तर. धावसंख्या झाली आहे 4 षटका अखेरीस 29 धावा. 29 धावा. अजूनही 29. 27 अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. ती 12 चेंडूमध्ये ट्रॉम्बे चॅम्पियन या संघासाठी. नक्कीच 2 स्फोटक फलंदाज आहेत ते स्ट्राईकवर. बघूया कशा प्रकारे ते आपल्या संघाला विजयासमीप नेऊन ठेवतात. नक्कीच 12 चेंडू 27 धावा. सची एक चांगला रोमांचकारी सामना आपणास बघाव्यास मिळेल ही नक्कीच खात्री सर्वांना आहे. बघूया सची नवीन गोलंदाज येतो. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय तो सची. स्पेलिंग क्या लिखा हुआ है? 12 में भी नहीं है वो. बैट्समैन का नाम क्या है? बैट्समैन में बॉलर है. अलंकार। ये अलंकार। सचिन आहे. नवीन आलेला गोलंदाज वैयक्तिक पहिलं व संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय तो सची. बघूया 12 चेंडू 27 धावांचं आव्हान आहे. कशा प्रकारे डिफेंड करतो की कैलास रसाळ व निलेश पन्हाळे आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये आगेकूच करता. बघूया सचिनचा पुढील चेंडू रसाळ याच्यासाठी. रसाळने लगावलेला चांगला कार्पेट स्वरूपातील फटका, परंतु तेथे नयन हा एक क्षेत्ररक्षण करतोय. चांगली थ्रो केलाय. अतिशय फक्त चांगला एकच धाव घेण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. बघूया 11 चेंडू 26 धावांची आवश्यकता. अजूनही 2 मोठे फटके संघाला सामन्यात घेऊन येऊ शकतात ट्रॉम्बे चॅम्पियन्स यांना.
बघूया सचिन याचा अतिशय चांगला असा चेंडू होता. एक चांगला धारदार गोलंदाजी करणारा बेधक गोलंदाज आहे तो सचिन. पुन्हा स्ट्राईकवर आलाय तो निलेश पन्हाळे. मॅन इन फ्रॉम निलेश पन्हाळे. आणि हा लगावलेला चांगला पटका, फुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. मिळतील 6 धावा डीजे. नक्कीच मी मित्रांनो म्हटलं होतं निलेश पन्हाळे यासाठीच ओळखला जातो. म्हणून तू संत्याला माहीत आहे सचिन काटकर व राजू गोले महत्त्वाचे गोलंदाज आहेत. त्यांची गोलंदाजी संपल्यानंतर तो आता त्याने आक्रमण पवित्रा घेतलाय आणि आपल्या संघासाठी तो आक्रमक अशी फटकेबाजी करून लवकरात लवकर आपल्या संघाला विजयासमीप नेऊन सेमीफायनलमध्ये प्रवेश देण्याचा त्याचा हेतू आहे. बघूया सचिन याचा पुढील चेंडू निलेशसाठी. अतिशय आक्रमक अशी फलंदाजी, कशा प्रकारे त्याला रोखण्यात यशस्वी होतोय तो सचिन. आणि अजून एक फटका, फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू जातोय. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. सलग 2 चेंडूवर 2 षटकार लगावतोय तो निलेश पन्हाळे. चला थैंक यू डीजे. करको नक्कीच मी म्हणलो होतो की जोपर्यंत निलेश पन्हाळे क्रीजवर आहे तुम्ही विजयाची अपेक्षा नक्कीच ठेवू शकता. कारण की हा असा खेळाडू आहे ज्याने प्रत्येक मॅचमध्ये सातत्याने आपल्या संघासाठी परफॉर्मन्स दिला आहे. बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो, आपल्या संघाला त्याने वेळोवेळी विकेट्स घेऊन दिले आणि जेव्हा गरज होती तेव्हा चौकार षटकारांची आतिषबाजी करणारा हा निलेश पन्हाळे खरोखरच या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये अतिशय उपयुक्त खेळी करतोय आपल्या संघासाठी. आता सचिन काहीसा अडकळला आणि बघूया तो आता अराउंड द विकेट राईट आर्म गोलंदाजी करेल तो निलेश पन्हाळेसाठी. काहीसं अडचणीत आणलंय ते सीओ फायटर या संघासाठी. काहीशी व्यूहरचना आखावी लागेल निलेश पन्हाळे याच्यासाठी राजू गोहिल यांना. बघूया 9-14 असं इक्वेशन येऊन ठेपलंय ते. 9 बॉल 14, 9 चेंडू 22 धावावर खेळतोय तो निलेश पन्हाळे. सचिन याचा पुढील चेंडू निलेशसाठी आणि चेंडू हवेमध्ये गेलाय. बघूया आणि हा मोठा हादरा बसतोय तो ट्रॉम्बे चॅम्पियन या संघासाठी. स्वतःवर नाराज झालाय तो निलेश पन्हाळे. साठी थैंक यू डीजे. क्या आतिशबाजी वाली पारी आपको देखने को मिला. नीलेश पन्हाळे ने 10 गेंदों में 22 रनों का बहुमूल्य योगदान दिया अपनी टीम के लिए और वो आउट होकर पवेलियन जा चुके हैं एक बड़ा शॉट लगाने के चक्कर में. कृष्णा जो हैं वो नए बल्लेबाज आए हैं, वो नॉन स्ट्राइकर पे हैं. सचिन की अगली गेंद ओवर टू रवि. अजून एक कैलास स्ट्राईकवर आहे. बघूया कैलासही एक हार्ड हिटर फलंदाज आहे, परंतु निलेश फलंदाजी बाद होऊन तंबूच्या गेल्या. बघूया पुढील चेंडू कैलास याचा ब्लॉक हॉल स्वरूपातील चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्र चेंडू हाण काढला, परंतु थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये गडबड झाली आणि हेमंत यांच्याकडून, परंतु 2 धाव घेण्यात यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. अजूनही 5व्या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
7 चेंडू 12 धावांची अजूनही आवश्यकता आहे ती ट्रॉम्बे चॅम्पियन्स या संघाला. बघूया सचिनचा पुढील चेंडू कैलाससाठी कशा प्रकारे खेळतोय त्याला कैलास, आणि कैलासचा अतिशय उत्कृष्ट असा फटका आणि चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार, चौकार. नक्कीच मी म्हटलं होतं की हा सामना रोमांचकारी आणि अतितटीचा होणार. तशाच प्रकारे हा सामना झालाय. दोन्ही असे बलाढ्य संघ आहे, कैलास आणि निलेश. खरोखर 4 ओवर की समाप्ति पे, सॉरी 5 ओवर की समाप्ति पे स्कोर पहुंच चुका है 48 रन्स, और इस ओवर में 19 रन आए हैं. 19 रन इस ओवर में, जो कि बहुत ही महंगा ओवर साबित हुआ है. और ट्रॉम्बे की टीम बहुत ही अच्छी कमबैक की है इस ओवर में, 5वीं ओवर में. और अब 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे अजूनही ट्रॉम्बे चॅम्पियन्स या संघाला जिंकण्यासाठी. काहीच महागडं षटक हाताळलं होतं ते सची, आणि 19 धावा आल्या त्यांच्या षटकामध्ये. पण वैभव हा एक अष्टपैलूचा खेळाडू आहे. बघूया 6 चेंडूमध्ये 8 धावाची आवश्यकता आहे. अजून एक कैलास रसाळ नावाचं वादळ मैदानामध्ये आहे, परंतु अवांतर चेंडू अतिरिक्त 1 धाव येते. 6 चेंडू काहीसा सामना झुकतोय तो आता ट्रॉम्बे चॅम्पियन या संघाकडे. वैभव पाटील एक याच्यामध्ये क्षमता आहे मॅच जिंकवण्याची. 6 चेंडू आणि अजूनही 1 धाव घेण्यात यशस्वी होतोय. थर्डमॅन स्वरूपात जातोय चेंडू. अजूनही 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही समसमान आहे. क्या रोमांच है इस कारण कि- मैच में कर, बहुत ही रोमांचक मोड़. रवि, आप देख रहे हैं कि कितनी पीछे थी चेस करने के दौरान ये ट्रॉम्बे की टीम, और अब बिल्कुल नेक टू नेक फाइट हो चुका है. और अब अगली गेंद वैभव की, और ये बहुत ही अच्छी गेंद और अच्छा कलेक्ट किया कीपर ने स्टंप के पीछे. 1 बाउंस ऑफ द ओवर गिवन बाय द अंपायर, एंड नेक्स्ट बॉल बाय वैभव. नक्कीच वैभव हा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. बघूया त्याच्या तो बॅटमधूनही 2 धावा यायचा प्रयत्न आहे, परंतु आणि कैलास रसाळ एक मोठा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन सूचना करतोय मी, जर मॅच सामना टाय झाला तर सुपर ओव्हर करण्यात येईल. ही दोन्ही संघांना कळवण्यात येते. जर सामना हा टाय झाला तर सुपर ओव्हर करण्यात येईल. धावसंख्या इक्वेशन आहे 51 हो चुका है. 5 रन चाहिए. 3 गेंदों में 5 रन. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. ती ट्रॉम्बे चॅम्पियन नवीन फलंदाज आलाय तो निलेश जाधव, आणि हा चांगला फटका तो, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यात यशस्वी होतोय फलंदाज. आणि निलेश जाधव नवीन आलेला फलंदाज निलेश जाधव. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे ती ट्रॉम्बे चॅम्पियन्स या संघासाठी. बघूया हा महत्वाचा बॉल असेल या इनिंग मधला. 2 चेंडू 4 धावा. जर 3 धावा केल्या तर सामना टाय होईल आणि सुपर ओव्हर मध्ये जातील या दोन्ही सामना. क्या हा सामना दोन्ही रोमांचक मोड़ में पहुंच संघांसाठी. गया है सचमुच ये खेल. और यही बाएं हाथ के बल्लेबाज थे जिन्होंने एक मैच में अच्छा योगदान देकर अपने टीम को मैच जिताया था. और फिर से 2 गेंदों पे 4 रन, 2 गेंदों पे 4 रन. निर्णायक मोड़ सेमीफाइनल में अपनी जगह बनाने के लिए दोनों ही टीमों की जद्दोजहद. कभी
गेम इस पलड़े में कभी उस पलड़े में, और अब देखना है कि नक्कीच कोण सर, जिंकता है. वैभव पाटील याचंही कौतुक करायला हवं. 6 चेंडूमध्ये 8 धावा असताना अतिशय भेदक अशी अचूक गोलंदाजी केली आहे त्याने आपल्या हाणामारीच्या षटकामध्ये आपल्या संघ CO5 टायगरसाठी. खरोखर त्याचंही कौतुक करावे लागेल. बघूया निलेश जाधव कशा प्रकारे तो वैभव पाटील कशा प्रकारे आपल्या संघाला विजया समीप नेतो. बघूया निलेश जाधव 2 चेंडू 4 धावा, 2 चेंडू 4 धावा करून ट्रॉम्बे चॅम्पियन हा संघ सेमीफायनलमध्ये धडक देतो की CO5 टायगर ही धावसंख्या डिफेंड करून सेमीफायनलमध्ये जातो की होते सुपीओव्हरवर. बघूया पुढील चेंडू आणि हा चेंडू गेला हवेमध्ये, त्या खाली आहे राजू गोयल परंतु नाही. आणि निलेश जाधव धावबाद होऊन पुन्हा माघारी परततोय. खरोखर मी बोललो धावा दोन्ही संघांना सांगतो, एक चेंडू 3 धावांची गरज आहे. 2 धावा जर झाल्या तर मॅच टाय होईल आणि सुपर ओव्हर होईल. तुम्हाला 3 धावा जर विजय करायचा तर 3 धावा कराव्याच लागतील. 2 धावांनी मॅच टाय होईल आणि सुपर ओव्हर करण्यात येईल. अतिशय चांगली अशी भेदक गोलंदाजीचा मारा केलाय तो वैभव पाटील. खरोखर कौतुक करायला हवं. 6 चेंडूची 8 धावाची आवश्यकता असताना पहिला चेंडू वाईट टाकून 6 चेंडू 7 धावाही न करू देणं हे खरोखर कौशल्य आहे वैभव पाटील या गोलंदाजाचा. बघूया आता सामना येऊन ठेपला. 1 चेंडू 3 धावा. नवीन आलेला फलंदाज आहे प्रथमेश आए हैं और आखिरी गेंद 3 रन जीतने के लिए. 2 रन मैच टाई होगा, अगर 2 रन हुआ तो उसके बाद सुपर ओवर. लेकिन वो कोशिश में होंगे कि एक चौका लगे ताकि मैच समाप्त हो जाए. थँक्यू सर. नक्कीच सामना खूप अटीतटीचा झाला आणि ज्याप्रमाणे अपेक्षा होती क्वार्टर फायनलची 2 बलाढ्य संघांमध्ये त्याचप्रमाणे सर हा सामना झाला. खरोखर प्रेक्षकांनाही सामना बघायला खूप मजा आली. परंतु अजूनही शेवटचा बॉल पडणं बाकी आहे. बघूया शेवटच्या चेंडूमध्ये कोफी टायगर की ट्रॉम्बे चॅम्पियन कोणता संघ आगेकूच करतो तो सेमीफायनलमध्ये. प्रथमेश की वैभव पाटील. बघूया कोण आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये धडक करून देतो. तो वैभव पाटील आपल्या कोफी फायटर या संघासाठी की प्रथमेश आपल्या ट्रॉम्बे चॅम्पियन या संघासाठी. चला बघूया अजूनही यहाँ पे रवि, यहाँ इस मोड़ पे जो है, खेल के इस मोड़ पे खिलाड़ियों के जो धीरज और धैर्य का यहाँ पे जांच है. CO5 की टीम सेमीफाइनल में जाएगी या ट्रॉम्बे नक्कीच ट्रॉम्बे की अशा टीम. वेळी राजू गोयल, सचिन काटकर, वैभव पाटील यांचा अनुभव अशा वेळी कामा येतो. जेव्हा 6 बॉल 8 चेंडूची आवश्यकता आहे, नक्कीच एक व्यावसायिक खेळाडू यांचा अनुभव नक्कीच अशा सामन्यामध्ये कामी येतो. जसं वैभव पाटील याचा अनुभव यावेळी या सामन्यामध्ये पणाला लागला आणि खरोखर तो कामी आला. परंतु क्रिकेट आहे आणि की बोलताना इथे सगळे प्रेडिक्शन फेल आहे मित्रांनो. वैभव पाटील खरोखर टाळ्या झाल्या पाहिजे कुणाला सामना आवडला असेल तर या सामन्यासाठी. 1 चेंडू 3 धावा. बघूया वैभव पाटील की प्रथमेश. आणि हा और इस मैच को आणि हा सामना विजयी झाला. जीत लिया है CO5 संघ. खरोखर टाळ्या झाल्या पाहिजे. अवघ्या एका धावेने हा संघ विजयी झालाय. खरोखर टाळ्या झाल्या पाहिजे वैभव पाटील याच्यासाठी. TS टायटन संघाने इंजिनियरिंग युनायटेड संघाने
नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. टीएस टायटन संघाने लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. ओव्हर टू डीजे. सी ऑफ वाई फाइटर्स वर्सेस ट्रॉम्बे चैंपियंस, और सी ऑफ वाई ने इस रोमांचक मैच में जीत दर्ज करके सेमीफाइनल में अपना जगह बना लिया है. बहुत सारे इसमें परफॉर्मेंसेस देखने को मिले हैं, लेकिन जो मैन ऑफ द मैच इस मैच का, ये मैन ऑफ द मैच जाता है वैभव पाटिल. 12 बॉल में 22 रनों का योगदान दिया है उन्होंने, और आखिरी ओवर में सिर्फ 6 रन देकर मैच बचाया है उन्होंने. सो मैन ऑफ द मैच वैभव पाटिल, प्लीज कम फॉर द ट्रॉफी टू द नक्कीच स्टेज. खरोखर सामनावीराचा हकदार ठरतोय तो मॅन ऑफ द मॅच वैभव पाटील. फलंदाजीमध्ये 22 धावा, आणि आपला संघ जेव्हा अडचणीमध्ये होता 6 चेंडूमध्ये 8 धावा हव्या होत्या त्या ट्रॉम्बे चॅम्पियन संघांना, परंतु त्या होऊ नाही दिल्या आणि अवघ्या 6 धावा देऊन आपल्या संघाला विजयशी प्राप्त करून दिले आणि सेमीफायनलमध्ये पोहोचवलंय ते वैभव पाटील. सामनावीर मॅन ऑफ द मॅच वैभव पाटील. चला पुढील सामना इंजिनिअरिंग युनायटेड आणि टीएस टायटन. टीएस टायटन आपलं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या. बैंक डायरेक्टर माडिक साहब ये प्राइज प्रस्तुत करेंगे वैभव पाटिल को, मैन ऑफ द मैच. Vaibhav, please come to the stage to receive the check and trophy. Man of the match, Vaibhav Patil. 12 balls, 22 runs scored, and only 6 runs given in the last deciding over. Due to this, he made the victory comfortable for his team to sail to the semi-final in this tournament. Congratulations, Vaibhav. Vaibhav, very well done and congratulations. आखिरी ओवर में क्या नर्व्स था आपका, क्या चल रहा था माइंड में? कुछ नहीं, मेरे कैप्टन ने जो मेरे पे जिम्मेदारी दी इसलिए उसके इससे जिम्मेदारी से मेरे ओवर डालनी थी. बैटिंग तो आपने बिल्कुल खुल कर किया, लेकिन जब आपको आखिरी ओवर मिला तो 8 रन थे. वो 8 रन बचाना इन विस्फोटक बल्लेबाजों के सामने अपने आप में काबिल तारीफ है. हर एक बॉल पे आपको कोई कुछ टिप्स दे रहा था या क्या, आपको कैसा माइंड में आपका क्या चल रहा था? हाँ, कीपर से मुझे टिप्स मिलते, हमारे राजू भाई वो गाइडेंस कर रहे थे हर एक बॉल पे मुझे, इसलिए मुझे को कॉन्फिडेंस मिल रहा था डालने को. थैंक यू एंड वेल डन एंड कॉन्ग्रेचुलेशंस. ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट मैच. चला इंजिनिअरिंग युनायटेड आपला एक अतिरिक्त खेळाडूही पाठवा आणि आपले दोन्ही सलामीवीरही पाठवा. इंजिनिअरिंग युनायटेड थैंक यू ऑल, थैंक यू. पहिला सेमीफायनलचा आजचा सामना 6 षटकांचा सामना असेल. कृपया वेळेचा विलंब होतोय. क्षेत्ररक्षकांनी समोरच्या टीमने क्षेत्ररक्षण सजवलंय, पंचही मैदानात आले, तरी इंजिनिअरिंग युनायटेडचा अजून सलामीवीर आणि तुमचा अतिरिक्त खेळाडूही आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आला नाही. इंजीनियरिंग यूनाइटेड का कोई एक एक्स्ट्रा प्लेयर या उनकी टीम का कोई एक मेंबर यहाँ आ जाए कमेंट्री बॉक्स में.
डिजिटल स्कोरिंग को आगे बढ़ाने के लिए प्लीज। है ना, इनका है, अरे इंजीनियरिंग का नहीं है।